रामकृष्ण हरी माऊली. मी सिद्धेश ताकवले. जय हरी विठ्ठल सहप्रायोजक राजबिंदू आणि ग्रीन गोल्ड सीड्स या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. सुख जाहले जन्माचे मन झाले दंग, वेड्या जीवाला आज संत संग, भाव दाटीयले गळा सुचेना अभंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. वारकरी संप्रदायातील श्रद्धा, भक्ती आणि परंपरेचा अद्भुत संगम म्हणजे उभं रिंगण. आज ठाकूरबुवांच्या पवित्र समाधीस्थळी हा भक्तिमय सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावानं संपन्न झाला. टाळ मृदुंगांच्या गजरामध्ये, ज्ञानोबा तुकोबांच्या नामघोषात हजारो वारकरी रिंगण सोहळ्याचे साक्षीदार झाले. पालखीचं आगमन होताच वातावरण भक्तिरसानं भारावून गेलं. वारकऱ्यांनी विठ्ठल नामाचा गजर करत उभ्या रिंगणामध्ये सहभाग घेतला आणि ठाकूरबुवांच्या समाधीला अभिवादन केलं. वारकरी परंपरेमध्ये उभं रिंगण हे भक्ती, समता आणि एकतेचं प्रतीक मानलं जातं. या सोहळ्यामुळे ठाकूरबुवांच्या समाधी परिसरात भक्तीचा अनोखा उत्सव अनुभवायला मिळाला. अशा या पवित्र आणि मंगलमय वातावरणात वारकऱ्यांनी विठ्ठल चरणी आपली श्रद्धा अर्पण करत पुढील प्रवासाला प्रारंभ केला. तर तिकडे जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी पिराची कुरोली इथं मुक्कामी आहे आणि याच ठिकाणी मुक्काम घेताना तोंडले बोंडले इथं धावा सुद्धा करण्यात आला. पाहूयात तरी वारीच्या या सुवर्ण क्षणांची शिदोरी सुद्धा घेऊन वारकरी पंढरीची वाट चालतायत. नेमकं काय काय घडलंय आतापर्यंत वारीच्या टप्प्यावर. माऊलींच्या पालखीचं सोहळ्यातलं रिंगण म्हणजेच वारकऱ्यांसाठी आनंदाची पर्वणीच. आज सकाळी रिंगण सोहळ्याला वरुण राजानं सुद्धा हजेरी लावली. रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी निसरडा होत असला तरी सुद्धा त्या ठिकाणी चालण्यातही अडथळे येतात. पण तरी सुद्धा याच उत्साहामध्ये हा रिंगण सोहळा पार पडतो. या ठिकाणाहून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकरांनी. जय हरी विठ्ठल. मी आता ठाकूरबुवाची समाधी या ठिकाणी आहे आणि नुकतंच या क्रीडांगणावरती माऊलींच्या पालखीतलं तिसरं गोल रिंगण पार पडलेलं आहे. माझ्या आजूबाजूला तुम्ही बघत असाल की असंख्य संख्येने वारकरी आहेत आणि रिंगण ज्या वेळेला पालखी तळावरचं संपतं त्यावेळेला एकच हरिनामाचा जयघोष सुरू होतो. दिंड्या आणि वारकऱ्यांमध्ये कमालीचा उत्साह असतो. मी आत्ता ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी खाली तुम्ही बघत असाल घोड्यांच्या टापांचे ठसे आहेत. आणि मी जसं आधी सांगितलं होतं की ज्या वेळेला या रिंगण तळावरती घोडे धावतात त्यावेळेला त्या घोड्यांच्या टापाखालची जी माती आहे ती माती कपाळी लावण्याकरता म्हणून वारकऱ्यांची धावपळ होते, गर्दी होते. कारण अतिशय पुण्य असं समजलं जातं या घोड्यांच्या टापाखालची माती कपाळी लावणं आणि त्यामुळे ती गर्दी होते. या ज्या तुम्हाला दिसता आहेत त्या सगळ्या घोड्यांच्या टापा आहेत. आम्ही आत्ता अगदी या रिंगण तळावरती आहोत जिथे हे रिंगण आत्ताच पार पडलेलं आहे. अतिशय सुंदर असं वातावरण, पाऊस आहे सकाळपासून रिमझिम रिमझिम आणि तरीसुद्धा या सोहळ्यामध्ये म्हणा किंवा वारकऱ्यांच्या उत्साहामध्ये म्हणा कोणत्याही पद्धतीचं विघ्न आलेलं नाही आहे. लोक हा पाऊससुद्धा खूप छान पद्धतीनं एन्जॉय करतायत. कारण ही सगळी शेतकरी मंडळी आहेत आणि शेतकऱ्यांकरता पाऊस हा खूप महत्त्वाचा असतो. आत्ता राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. शेतीची पेरण्या झालेल्या आहेत, पावसाची आवश्यकता आहे. त्यामुळे हे सगळे शेतकरी माऊली आहेत, वारकरी माऊली आहेत आणि त्यांना पावसाची आवश्यकता आहे आणि त्याकरता पावसाची सुद्धा हे सगळेजण प्रार्थना करतायत. माऊलींचं हे तिसरं गोल रिंगण या ठिकाणी पार पडलेलं आहे. ठाकूरबुवाची समाधी हा सगळा परिसर आता हरिनामाच्या जयघोषानं दुमदुमून गेलेला आपण सगळेजण पाहतो आहोत. कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी ठाकूरबुवाची समाधी या ठिकाणावरून. माऊली संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचं तिसरं उभं रिंगण ठाकूरबुवाची समाधी या ठिकाणी पार पडतं. ही सुद्धा एक परंपरा आहे आणि या ठिकाणी ठाकूरबुवा यांची समाधी सुद्धा आहे. त्यामुळेच या ठिकाणाला हे नाव पडलंय. या सगळ्याची पार्श्वभूमी ठाकूरबुवांचे 5वे वंशज मधुसूदन महाराज यांनी सांगितलेली आहे. त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकरांनी. पाहूया.
जय हरी विठ्ठल. मी आता ठाकूरबुवाची समाधी या मंदिरामध्ये आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आपण पाहतोय ठाकूरबुवाची समाधी या ठिकाणी माऊलींच्या पालखीचं तिसरं गोल रिंगण पार पडतं आणि या रिंगण सोहळ्याकरता परिसरातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक या ठिकाणी येत असतात. मी आत्ता ज्या ठिकाणी आहे हे समाधी मंदिर आहे आणि माझ्या आजूबाजूला तुम्ही सगळेजण पाहत आहात ही समाधी मंदिर प्रशासन समिती आहे आणि ही सगळी लोकं हा सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा याकरता काम करत असतात. माझ्यासोबत महाराज आहेत, स्वागत आहे तुमचं. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही पाहतो माऊलींचं रिंगण तुमच्या या परिसरामध्ये पार पडतं आणि खूप मोठा सोहळा असतो. या सोहळ्याबद्दल आणि या समाधी मंदिराबद्दल जाणून घ्यायला आवडेल. पूर्वी आमच्या मराठवाड्यातील गुरु घराणं संत बुवासाहेब महाराज ठाकूरबुवा यांचे सुपुत्र हे आळंदी पंढरीची पायीवारीमध्ये देहावसान इथं झालं. तेव्हापासून हा पालखी सोहळ्याचा रिंगण प्रस्ताव तयार झाला. त्या अगोदर नव्हता, तर समाधीच नव्हती तर रिंगण येईल कसं, त्या निमित्तानं. आणि ही जी परंपरा आहे मराठवाड्यातली फार मोठी, एक माहूरपासून आळंदीपर्यंत एक गुरु परंपरा आहे. तसं हे गुरु घराण्यातलं एक मोठं प्रस्थ इथं आहे. त्या संबंधामध्ये या परिसरात ठाकूरबुवाला ओळखणारे चाहणारे अनेक दिंड्या घेऊन इथे येतात. त्या निमित्ताने संस्थांनीसुद्धा याची फार मोठी एक दखल घेऊन एक फार मोठं साधुत्व या ठिकाणी पाहिलं आणि त्यानंतर हे आयोजन नियोजन त्यांनी त्या संबंधात केलं. साधारणतः किती वर्ष झाली? 200 सव्वा 200 वर्ष. 200-250 वर्ष. इथून या बाबापासून मी 5व्या नंबरचा आहे. बाबापासून 5वा नंबर. यांचे सुपुत्र आळंदीला समाधी, त्यांचे सुपुत्र पंढरपूरला समाधी, अशी परंपरा माझ्यापर्यंत 5वी आहे. आज समाज खूप वाढला आहे. वारी बदलल्यासारखी वाटते का? पूर्वीची वारी आणि आत्ताची वारी याच्यामध्ये काय फरक मोठा वाटतो? फरक एकच आहे, एक या वारीकडं पाहण्याचा जो दृष्टिकोन आध्यात्मिक होता तो कमीत कमी 40% कमी झाला. एक पर्यटन म्हणून, एक नाविन्यपूर्ण म्हणून आणि काहीतरी एक आगळं वेगळं जीवनात करावं या हेतून आलेला समाज 40%. 60% ह्या जुन्या परंपरेचे लोक अजूनही अध्यात्म चिंतनासाठी, संत संगतीसाठी कुठंतरी योगदान आपलं असावं या निमित्तानं आम्ही प्रवास करतो. म्हणून शासनानं किती जरी चांगल्या सुविधा दिल्या तर त्या सर्वांपर्यंत पोहोचणार नाहीत. म्हणून याला कुठंतरी एखादा व्हिटो पॉवर, जसे आम्ही आरतीच्या टाईमला काठी फिरवली व्हिटो पॉवर आहे. पोलीस लागत नाहीत, गप्प बसा म्हणायची गरज नाही. काठी हा आमचा आदेश आहे. हा पिरियड आता शांत राहण्याचा आहे. तसं हे देवस्थानच करू शकतं. देवस्थानाच्या व्यतिरिक्त सामान्य माणसाचा हे खेळ नाही आणि शासन डायरेक्ट करू शकत नाही. शासनाचा हा हेतू नाही. जरी शासनाला वाटतं आम्ही सुविधा द्याव्या तर देण्यासाठी तसे माणसं साक्षर, तसे माणसं डोळस किंवा त्याचं हँडल वापरण्याकरता लागणारी बुद्धिमत्ता या समाजात फारशी नाही. म्हणून आम्हाला एकच रथ मान्य असावा, एका विचाराखाली चाललं पाहिजे आणि ज्ञानोबाराच्या व्यतिरिक्त कोणी रथ आणू नये. आता आम्हाला आमचा आजोबा देव वाटायला आहे, आम्ही सोन्याचे बनवले, पण खूप गफलत झाली याच्यात. पण यावर्षी थोडी ॲक्शन घेतली संस्थांनी. ठाकूरबुवाची समाधी आणि तुमचं हे सगळं प्रशासन आहे, तुम्हाला कशा पद्धतीनं तयारी करावी लागते? पूर्वीसारखं करून चालतं का की आता परत नवीन काही सुखसुविधा कराव्या लागतात? पूर्वी आम्ही 25 ते 30 माणसं दिंडीत येत होतो. आमची पूर्वज 25 माणसं म्हणजे फार मोठी दिंडी. 25 माणसानं काड्या कपड्या जमा करायच्या, त्याच्यावर शिजवून खायचं लिमिट होतं. एक बैलगाडी प्रति 2 रुपये देऊन गाडी करायची, त्याच्यात फक्त सामान ठेवायचं, हातानं करून खायचं आणि टाळ वाजवायचा. ही पहिली आमची. पण आता गरज लोकांचा प्रचार प्रसार आणि तुमच्यासारखी माध्यमं तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवलं. खरं तर श्रेय तुम्हाला द्यायला पाहिजे, तुमचे धन्यवाद मानायला पाहिजे की लोक आणण्याकरता तुम्ही प्रवृत्त केलं, पोहोचवलं नाही सगळं. लोक कसे आता जागृत झाले. पण आता ह्याला गरज आहे शिस्तीची. आता बघा हे 4 पदरी रस्ता आहे, कुठं मर्यादा आहे का? भविष्य अवघड आहे. आम्हाला तर सतत वाटते याला मर्यादा घाला तर आमचा सुख सोहळा स्वर्गी नाही, ही उक्ती आमची प्रमाण होईल. असं तुमची सुद्धा ही एक वारीच आहे असं पण म्हणूया. तुमची ही वारीसुद्धा सुफळ संपूर्ण हो अशी आपण पांडुरंगाचरणी प्रार्थना करूया. आषाढी तोंडावरती आहे आणि तुम्हा सगळ्यांचा आनंद हा तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती दिसतोय. तुम्ही आमच्याशी बोललात त्यासाठी अगदी मनापासून आभार. तुमचेसुद्धा धन्यवाद. कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी ठाकूरबुवाची समाधी या ठिकाणावरून.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये नवी मुंबईतील घणसोली इथून आलेली संत तुकाराम महाराज वारकरी मंडळ यांची दिंडी सहभागी झाली. वेळापूर ते भंडी शेगाव असा प्रवास करताना हरिनामाचा जयघोष करत या दिंडीचं सुद्धा मार्गक्रमण सुरू आहे. या दिंडीतील वारकऱ्यांसोबत संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी. पाहूया. तर आपण आत्ता वारी मार्गामध्ये आहोत आणि माऊलींची पाली आज भंडी शेगाव या ठिकाणी मुक्कामाला चालली आहे. मी आत्ता वारी मार्गामध्ये आहे आणि माझ्यासोबत एक दिंडी आहे. आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया. स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रामध्ये. तुमच्या दिंडीचं नाव सांगा, तुमचं नाव सांगा आणि तुम्ही कुठून आहात? संत तुकाराम महाराज वारकरी मंडळ नवीन मुंबई घनसोली इथून आम्ही आलेलो आहोत आणि वारीच्या मार्गाने आज जवळजवळ निघाल्यापासून मातीच्या प्रस्थानापासून तर आतापर्यंत आम्ही निघालो आणि आता आम्ही पंढरपूरच्या ठिकाणावर जाणार आहोत. आत्ता काही तासांवरती आषाढी आलेली आहे. कसा उत्साह आहे तुमच्या सगळ्यांमध्ये? कारण बरेच दिवस चालून झालेले आहेत. आता आनंदाला तोटा नाही. आमचं कर्तव्याचा आज आनंद 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 या व्यतिरिक्त आम्हाला दुसरं काही कळत नाही. रात्रंदिवस खेळे दैवत आमच्या फायद्या फक्त पांडुरंग परमात्मा हाच आमचा एक मुख्य दैवत असल्यामुळे त्याच्या भेटीला चाललो आम्ही आणि त्याचे आवडी. कधी एकादशी आम्हाला कधी एकादशी आमच्या जन्मात येते आणि ती आम्ही करतोय आणि ती साजरी होतोय. एवढा एकच आनंद. आता अंतिम टप्पा आहे खरं तर. 2-3 दिवसच राहिलेत. आता या 2-3 दिवसाचं आयोजन कसं असणार आहे? भंडी शेगावला आज तुम्ही सगळेजण असणार? ना, आयोजन आमच्या नित्यप्रमाणे. फक्त आता सकाळची उठायचा जो प्रॉब्लेम होता तो संपला. आता आम्हाला दुपारी प्रस्थान होणार दोन्ही ठिकाणी माऊलीचं याच्यामधून भेंडी शेगाव आणि वाकरेपासून आणि तिथून आम्ही पंढरपूरला ही सांगता जी आहे वारीची, कारण आता अंतिम टप्पा आहे, दिंडीची सांगता कुठे होते? वाकरीमध्ये होते का पंढरपूर? नाही, पंढरपूर आहे. पंढरपूरला ती पण सांगत आम्ही द्वादशीपर्यंत आमच्या इथं द्वादशीला एकादशीला प्रदर्शन असते नगर प्रदक्षिणा आणि काल्याला म्हणजे याच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी याच्यावर कुठले गोपाल काल्यावर कोल्हा आणि काला झाल्यानंतर आम्ही परत पिढल्या दिवशी मग तुमची सगळी वारी समाप्त होणार. निश्चित तुमची वारी सुफळ संपूर्ण हो. पाऊस खूप छान पडलेला आहे. त्यांचे प्रायोजक आहेत ग्रीन गोल्ड सीड्स यांनी तुम्हाला काही भेट दिली आहे. तुमच्या उपयोगी सगळं याच्यामध्ये असणार आहे. येस, तर तुमची ही वारी सुफळ संपूर्ण हो आणि खूप छान पद्धतीनं तुम्ही सगळेजण हरिनामामध्ये दंग आहात. येणाऱ्या संपूर्ण काळामध्ये तुम्हाला सुखशांती आणि आरोग्य लाभो हीच आपण पांडुरंगाचरणी प्रार्थना करूया. कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रासाठी वारी मार्गातून. आषाढी एकादशीला आता फक्त उरले 2 दिवस. या 2 दिवसानंतर आता वारकरी आपल्या लाडक्या विठुरायाला जाऊन भेटतील. आषाढी वारीनिमित्त पंढरपुरात अतिशय उत्साहाचं वातावरण सध्या पाहायला मिळतंय आणि त्यातमध्येच पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यामध्ये असणाऱ्या श्री क्षेत्र गणेगाव दुमाला इथून संगमेश्वर पायी दिंडी माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाली आहे. वारीचा हा टप्पा अंतिम टप्पा आहे. पंढरपूर जवळ असल्यानं वारकऱ्यांमध्ये एक अनोखा उत्साह सुद्धा पाहायला मिळतोय. या पायी दिंडीतील वारकऱ्यांसोबत सुद्धा चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकरांनी. जय हरी विठ्ठल. मी आत्ता वारी मार्गावरती आहे आणि माऊलींचा पालखी सोहळा हा वेळापूर ते भंडी शेगाव अशा पद्धतीनं प्रवास करतोय. आज भंडी शेगावला माऊलींच्या पालखी सोहळ्याचा मुक्काम आहे. खरं तर हा अंतिम टप्पा आहे सोलापूर जिल्ह्यामधला. 2 दिवसावरती आषाढी एकादशी आहे आणि आषाढी एकादशीच्या दिवशी ह्या सगळ्या वाऱ्या, या सगळ्या दिंड्या आपली जी सेवा आहे ती माऊलींच्या चरणी रुजू करतात.
माझ्यासोबत आत्ता एक दिंडी आहे, आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया. नमस्कार, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये. कोणत्या ठिकाणाहून आलात, तुमच्या दिंडीचं नाव काय, तुमचं नाव काय आणि किती वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे? आम्ही गणेगाव धुमाले या ठिकाणी आलेलो आहेत. आमच्या गावामध्ये भीमा आणि घोडसा नदीचा संगम आहे. त्या ठिकाणी पवित्र असं स्थान भगवान संगमेश्वराचं मंदिर आहे. पांडवकालीन मंदिर आहे, पुरातन असं मंदिर आहे. त्या ठिकाणावरून गेले 8 वर्षापासून आम्ही दिंडी सोहळा चालू केलेला आहे. संगमेश्वर पालखी सोहळा ह्या आमच्या पालखी सोहळ्याचं नाव आहे. संगमेश्वर पालखी सोहळा संगमेश्वर पालखी कोणतं देवस्थान आहे आपल्याकडे? महादेवाचं जागृत असं देवस्थान आहे त्या ठिकाणचं. आणि हा प्रवास कसा करता, म्हणजे तिथून तुम्ही आळंदीला येता आणि आळंदीवरून सुरू होतो का? नाही, आळंदीवरून नाही, आम्ही म्हणजे आमच्या गावातूनच सुरू करतो. त्या ठिकाणावरूनच पांडवकालीन मंदिर आहे, शिरूर तालुक्याचं शेवटचं टोक. साधारण किती वर्ष झाली आता हा सोहळा सुरू आहे आणि किती वारकरी या दिंडीमध्ये सहभागी होतात? हा सोहळा होऊन सुरू होऊन 8 वर्ष झालं. आमच्या पालखी सोहळ्याबरोबर 200 ते 250 वारकरी असतात. ही परंपरा सुरू कशी झाली तुमच्या दिंडी सोहळ्याची? दिंडी सोहळ्याची परंपरा आमच्या गावात काही ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत, त्यांनी सुरू केलेली. वैकुंठवासी हौशीराम बाबा जगताप असतील, वैकुंठवासी गोविंद बाबा बेलवंडीकर असतील, या चांगावट्टेश्वर संस्थांचे मुख्य चौकदार होते आमचे हौशीराम बाबा जगताप. यांच्या माध्यमातून आमच्या गावाला एक अध्यात्माचा वारसा मिळालेला आहे. त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आमचं गाव, संपूर्ण गाव पारमार्थिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करतं. त्यांच्या माध्यमातूनच या ठिकाणी वारीची परंपरा सुरू झालेली आहे. आमचे प्रायोजक राजबिंदू यांच्याकडून एक छोटीसं भेट आहे तुम्हा सगळ्यांसाठी. ही भेट तुम्ही स्वीकारा. तुमची ही दिंडी जी आहे ती देखील विठ्ठलाचरणी अशीच सुफळ संपूर्ण हो, या तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा तुमच्या या दिंडीकरता. आणि येणाऱ्या आषाढी एकादशीच्या निमित्तानं सुद्धा तुम्हाला सगळ्यांना आमच्या परिवाराच्या वतीनं देखील शुभेच्छा. कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी ठाकूरबुवाची समाधी या ठिकाणाहून. माऊली संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये सगळ्या स्तरातील लोक मोठ्या भक्तिभावानं सहभागी होतात. याच्यामध्ये नेते, अभिनेते आणि सोबतच अनेक क्षेत्रांमधील लोक सुद्धा या पायी वारीचा भाग होऊन जातात. राज्याचे माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे हे सुद्धा या वारीमध्ये सहभागी झाले होते. आपल्या मतदारसंघातील दिंड्यांमधून ते पायी वारी मार्गावरती ते दिसून आले. ते प्रवास करतायत गेल्या 20 वर्षांपासून. टोपे यांनी ही प्रथा सुरू ठेवली आहे आणि त्यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी. पाहूया. जय हरी विठ्ठल. मी आता वारी मार्गावरती आहे आणि आता माझ्यासोबत तुम्ही बघताय राज्याचे माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे साहेब आहेत. सर, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये. खूप पाऊस आहे आणि समाजसुद्धा खूप मोठा आहे. या वर्षीची भावना काय आहे, प्रतिक्रिया काय? नाही, आनंदाचा सोहळा आहे. मी मागच्या जवळजवळ 2001 पासून येतोय आणि मला खूप आनंद आहे. मागच्या 20-25 वर्षामध्ये दरवर्षी सहभाग होत असताना यावर्षी मला असं वाटतं अधिक जास्त उत्साह वाटतोय आणि सोय पण बऱ्यापैकी चांगली झाल्याचं मला जाणवतं. पण एक नक्की आहे की हा सोहळा प्रत्येकाला भेटलं तर एकच वाटतं की आपलं सगळे ताण तणाव, आपल्या सगळ्या अडीअडचणी विसरून एका भक्ती मार्गाने माणसं जे महिनाभर देतात, काही वेळेप्रमाणे आठवडा देतात, काही 4 दिवस देतात, मी पण 2-3 दिवस देतो. तर या पद्धतीनं हा माझा दरवर्षीचा सोहळा आहे. माझं आत्ताच विठ्ठलाचं दर्शनसुद्धा झालं. पाऊस मराठवाड्यात नाही आहे म्हणून मी माझ्या भागात पाऊस मनापासून भगवंताला प्रार्थना आहे की एल निनो वगैरेचा कुठलाही इफेक्ट येऊ नये आणि भरपूर पाऊस पडावा.
शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब लोक सुख समृद्धी त्यांच्या घरी असावी एवढी भक्तिभावाने प्रार्थना या निमित्ताने करतो. एका बाजूला वारी सुरू आहे आणि एका बाजूला दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती खूप मोठं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या निमित्तानं तुम्ही राज्याचे मंत्रीसुद्धा राहिलेला आहात. कशा पद्धतीनं पाहता या आंदोलनाकडे? मला असं वाटतं तरुणाईमधला जो रोष आहे त्याची दखल केंद्र सरकारने घ्यायला हवी. घटना जी घडली आहे किंवा नीटची परीक्षा आणि अन्य ज्या गोष्टी आपल्या महाराष्ट्रातसुद्धा TATची बाबतीत जे घडलं आहे, मला वाटतं जिथं चूक झाली तिथं जो एक उद्रेक आहे मनाचा, त्याची जर लोकशाहीत दखल नाही घेतली तर ती नक्कीच चूक वाटतं. आणि म्हणून त्याची खूप गंभीर दखल तरुणाईची घेतलीच पाहिजे. ही जनरेशन झेड आहे, आपण ज्याला म्हणतो, तर जेनझी, तर जेनझी जनरेशनची दखल नाही घेतली तर ते नक्कीच योग्य नाही राहणार. आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होतो. तर झालेला लाठी हल्ला हा तर नक्कीच अमानवी वाटतो, चुकीचा वाटतो. आणि आपण आपल्या घरातल्या मुलांना, तरुणाईला नेहमी विश्वासात घेऊन काम करत असतो, त्यांना विचारतो, त्यांच्या अनुषंगाने सगळे काम करत असतो. तर मला असं वाटतं की त्यांच्याशी चर्चा, विचारविनिमय करून सगळ्या गोष्टी व्हायला हव्यात. अशा पद्धतीनं लाठीचार्ज करणं हे नक्कीच निषेधार्ह आहे. नक्की वारीच्या निमित्तानं आपण सगळेजण भेटलेलो आहोत आणि आता जवळजवळ हा अंतिम टप्पा आहे. आषाढी अगदी 2 दिवसांवर येऊन ठेपले, काही तासांवर येऊन ठेपले. तुम्ही वारकरी माऊलींना आणि जमलेला जो सगळा समाज आहे त्यांना या निमित्तानं जय महाराष्ट्राच्या माध्यमातून काय सांगा? नाही, एक नक्की आहे की आपले सगळेच चॅनल्स, खास करून जय महाराष्ट्र असो, आता मी तुमच्याशी बोलत असताना सगळ्या चॅनलचं या भक्ती वातावरणाच्या दृष्टिकोनातून खूप मोठं योगदान आहे. मला वाटतं खूप चांगलं आहे. मी जय महाराष्ट्राला खूप मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि लाखो करोडो भाविकांनासुद्धा मनापासूनच्या या आषाढीच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. आपली ही वारी सुफळ संपूर्ण हो अशी भगवंताचरणी प्रार्थना. कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रासाठी ठाकूरबुवाची समाधी या ठिकाणावरून. माऊली जय हरी विठ्ठल सहप्रायोजक राजबिंदू आणि ग्रीन गोल्ड सीड्स या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली इथेच थांबायची. पण वारीच्या या टप्प्यावरचे पुढचे काही क्षण घेऊन भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.